मराठी नववर्ष गुढीपाडव्यालाच का सुरू होतं? याचं उत्तर सुमारे 2000 वर्ष मागे सातवाहन काळामध्ये सापडतं. खरं तर प्राचीन काळापासूनच माणूस निसर्गातील विविध ऋतूंचे आगमन सोहळे उत्सवाच्या रूपात साजरा करत आला आहे. यातूनच होळी, गुढीपाडवा यासारख्या सणांचा जन्म झाला. पुढे इसवी सणाचा प्रारंभ होत असताना महाराष्ट्रातील पैठण नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाचे साम्राज्य विस्तारत होते आणि त्यावेळी महाराष्ट्री प्राकृत भाषा ही सातवाहनांची राजभाषा होती. ज्ञान, कला, साहित्य या सर्वात हे राज्य प्रगत होते. स्थैर्य सुबत्ता लाभलेल्या शालिवाहन या सातवाहन राजाने नवऋतू आगमन सोहळ्याच्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या लोकरूढीला कालगणनेची जोड दिली आणि इसवी सन 78 मध्ये शालिवाहन शकाच्या रूपाने मराठी कालगणना सुरू झाली. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व अबाधित आहे व तेव्हापासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर म्हणजेच वसंत ऋतूचा पहिला दिवस हा मराठी कालगणनेचा नववर्ष प्रारंभ दिन झाला.